मध्ये आपण हा कप असा ठेवलाय। आता तुम्हाला सांगतो 1 सेकंदात आपण प्रोडक्ट कसं तयार करू शकतो। झालंय सर, चला प्रोडक्ट तयार झालं आपलं, फायनली रेडी झालं। हे आपलं ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये हा टाकला, अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये मी खोलून परत काढलेला आहे। हा झाडू पूर्ण तुमचा तयार झाला सर। ही साधारणतः महिन्याला किमान 50 ते 60 हजार रुपयाचं इन्कम त्यांचं आरामशीर निघत असतं। नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भरारी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पुण्यामध्ये आलेलो आहे, अशा व्यवसायाच्या शोधात आलेला जो युनिक व्यवसाय आहे। तरुण आहात, बेरोजगार आहात, महिला आहात, गृहिणी आहात, अशा व्यवसायाच्या शोधात आहात ज्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूक कमी लागेल आणि नफा अधिक मिळेल। काय होतंय की असे काही प्रॉडक्ट असतात की त्याची मार्केटमध्ये नितांत आवश्यकता असते, जसं की घर असेल, हॉटेल असेल, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची जर मागणी जास्त असेल तर तो प्रॉडक्ट बाजारामध्ये अधिक प्रमाणात चालतो आणि त्या माध्यमातून आपण अधिक आर्थिक सक्षम होऊ शकतो। तर आज तो व्यवसाय कुठला आहे, कुठला प्रॉडक्ट त्या माध्यमातून तयार होतो, तेच आपण आज स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर नमस्कार सर, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सर आपला परिचय सांगा। सर नमस्कार सर, मी प्रथमतः आपल्या महाराष्ट्रातील सर्व मंडळींना माझा नमस्कार। माझं नाव सुरेश ससे, माझ्या फर्मचं नाव आहे उत्कर्ष एंटरप्राइजेस। लोकेशन आहे कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, लेन नंबर 4, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे। सर, महाराष्ट्रात अनेक असे लघु उद्योग आहेत, त्या माध्यमातून अनेक जण ते व्यवसाय करत आहेत। आपण असा एक युनिक व्यवसाय निवडला आहे जो की अगदी घरगुती पद्धतीने महिला करू शकतात, विद्यार्थी करू शकतात, तरुण करू शकतात। तर थोडक्यात आपला कुठला व्यवसाय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा सर। सर, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे। हा व्यवसाय करण्यासाठी खरं तर मी तुम्हाला त्यामध्ये काय ऍडिशन करू इच्छित आहे। कुठल्याही शिक्षणाची आवश्यकता नाही किंवा मोठ्या दुकानाची आवश्यकता नाही, आपण घर बसल्या उद्योग हा करू शकतो। महिला गृहिणी तुम्ही जे म्हटला यामध्ये त्यांना जास्त वाव मिळतो यामध्ये। तर मी उद्योग तुम्हाला डायरेक्ट सांगतो सर। उद्योग आहे की मॉप मेकिंग बिझनेस, हा 24 म्हणजे 365 दिवस चालणारा उद्योग आहे। दुसरा उद्योग आहे झाडू बनवण्याचा। झाडू हा घरोघरी वापरला जातो, हॉटेल्समध्ये, इंडस्ट्रीमध्ये याचा पूर्णपणे वापर होतो। तिसरा व्यवसाय आहे की वायपर मेकिंग बिझनेस। यामध्ये वायपर मेकिंग बिझनेस जर म्हटलं तर आपण प्रत्येकाच्या घरोघरी वायपरचा पाणी स्वॅप करण्यासाठी उपयोग केला जातो। तर या माध्यमातून आम्ही असे 3 प्रकारचे प्रोडक्ट आपल्या पुढे लॉन्च करत आहोत। बर सर, मला आता तुम्ही जे 3 प्रॉडक्ट सांगितले, आपण आता ते स्टेप बाय स्टेप एक एक प्रॉडक्ट पाहूयात। तर सर्वप्रथम मला आता कुठली मशीन दाखवाल आणि त्या माध्यमातून तो प्रॉडक्ट कसा तयार होतो त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया। चालेल सर। सर, या 3 मशीन पैकी मी तुम्हाला आता सुरुवातीला हा जो आहे सर मॉप मेकिंग बिझनेस, मॉप मेकिंग बिझनेस म्हणतो आपण याला। मॉप मेकिंग बिझनेस ही मशीन आहे सर, उत्तम पद्धतीने आम्ही हे तयार केलेली आहे। स्वतःच आमचं प्रोडक्शन आहे। त्यांनी 1 सेकंदामध्ये, आपण जे म्हणतो 1 सेकंदात प्रोडक्ट कसा तयार होतो ते मी तुम्हाला थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवतो सर। सर, मी सुरुवातीला धाग्यांची कटिंग केलेली आहे। हा धागा साधारणतः 160, 180 ग्रॅम, 200 ग्रॅम आपल्या आपल्या पद्धतीने घेऊ शकता। या बनवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो। साधारणतः हा धाग्याचा आपण सेंटर काढलाय। हा जो धागा आहे 26 इंचचा आहे, त्याचा आपण सेंटर काढला। सेंटर काढल्यानंतर त्याला इथे मध्ये आपण बांधतोय, पक्की गाठ देतो सर। एक सिंगल गाठ दिली तरी चालते, त्यामध्ये ही क्लिप आहे सर। सर, हा धागा कुठल्या प्रकारचा आहे? हा सर कॉटन याना आहे। हा नॉर्थचा धागा आहे। आपण सध्या नॉर्थ धाग्यामध्ये काम करतो। यामध्ये साऊथ धागा वगैरे वेगवेगळे पद्धतीचे धागे येतात। हा मी आता व्हाईट धागा घेतलेला आहे सर, यामध्ये कलर धागा पण येतो। आता त्यासाठी जो लागणारा प्रोडक्ट आहे दुसरं म्हणजे आपल्याला जो कप तयार करायचा, ही क्लिप आणि कप, त्याला इटालियन क्लिप आणि कप म्हणतो आपण। याच्या सेंटरमध्ये हा आपण क्लिप टाकली, नंतर याच्या बरोबर हे क्लिपच्या बरोबर मध्ये 2 होल आहेत सर, हे मॅच झाले पाहिजेत बरोबर। हे मॅच झाल्याच्या नंतर हा डाय आहे, हा मेन काम करतो सर। डाय मध्ये आपण हा कप असा ठेवलाय। आता तुम्हाला सांगतो 1 सेकंदात आपण प्रोडक्ट कसं तयार करू शकतो। तर फक्त त्याला प्रेस करायचे सर। झालंय सर, चला प्रोडक्ट तयार झालं आपलं, फायनली रेडी झालं। पिशवी सर, हे प्रोडक्ट आपलं फायनली रेडी झाले सर। हा प्रोडक्ट रेडी झाला, हा राऊंड मॉप मशीनचा प्रोडक्ट आहे। तर प्रेक्षकांनो, आता आपण जी मॉप मेकिंग मशीन बद्दल माहिती घेतली, त्यामध्ये फक्त ही कॅरी बॅग आहे आणि हा कॉटनचा धागा आहे, त्यानंतर ही इटालियन क्लिप आहे। 1 मिनिटामध्ये हा मॉप या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणजे किती सोपा बिझनेस आहे अगदी।
तर सोप्या पद्धतीचा हा व्यवसाय आहे. तर सरांनी अगदी योग्य पद्धती समजून सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये जे रॉ मटेरियल लागते आपल्याला, हा धागा असेल, कॅरी बॅग, ही स्टिक, हे सर्व प्रकारचे मटेरियल आपल्याकडे सर आपल्याकडे 365 दिवस पूर्णपणे उपलब्ध असतात. म्हणजे माझ्याकडनं मशीन घेऊन गेलं तर आपण, आणि सर आता मशीन नेली, मटेरियलचं काय करायचं, तुम्ही बिनधास्त माझ्याकडे 365 दिवसात कधीही मागणी करा. माझ्याकडे एव्हरी टाइम मी तुम्हाला गोडाऊनही दाखवतो सर नंतर. माझं गोडाऊन जे आहे ते तुम्ही यानंतर व्हिडिओ शूट करा. 365 दिवस मटेरियल अवेलेबल असतं सर. आता आतापर्यंत जी आपण चर्चा केली सर, यामध्ये आता हाही मॉप कसा तयार करायचा, मशीनच्या आपण मशीन बद्दल माहिती जाणून घेतली. पण या ठिकाणी मला विचारायचं आहे की आता ह्याच्या मशीनची साधारणपणे प्राइस किती रुपये आहे, की जे आपले साधारणपणे सर्व ग्राहकांना परवडेल? सर प्रारंभिक प्राइस मशीनची जर म्हटलं तर आम्ही 5,000 रुपयाला मशीन ठेवलेली आहे. आणि सगळं जर पॅकेज बघितलं तर 100 मॉपचं मटेरियल, म्हणजे 100 वुडन स्टिक येणार आहे चायनाचे, 100 बॅग्स येणार आहेत, आणि एक 16 किलोचा रोल असतो, बरोबर, कलर रोल, बरोबर, कलर धाग्याचा रोल, आणि 100 क्लिप आणि कप. असं जर याचं जर पॅकेज बघितलं तर 8,500 रुपयामध्ये आपण ठेवलेलं आहे. आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये या मशीन कुठे कुठे विकल्या? सर महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ह्या मशीनची विक्री केलेली आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरही, म्हणजे संपूर्ण देशामध्ये जर म्हटलं तर काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत इथपर्यंत आम्ही पल्ला पूर्ण केलेला आहे. बरोबर, म्हणजे सर्वत्र मागणी. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर घरोघरी, म्हणजे महिला गृह उद्योग जे आहेत सर, त्यांना तर जास्त प्रमाणामध्ये आम्ही दिलेले, म्हणजे महिला बचत गट आपण जो बोलतो, या भगिनींनी बऱ्यापैकी हा प्रोडक्ट घेऊन सुरू केलेला आहे. प्रेक्षकांनो, आता ज्या मशीन बद्दल आपण माहिती घेतली, अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय आहे, आणि 8,500 रुपयामध्ये सुरू होणारा व्यवसाय आतापर्यंत मी ऐकलेला नाही. कारण अगदी तुम्ही घरी बसून हा व्यवसाय करू शकतात. कारण अनेक व्यवसाय जर लोकांना सुरू करायचे असतील तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक किती आहे, लोकेशन कुठं निवडलं पाहिजे, तो मार्केटमध्ये कुठे विकला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या मशीनमध्ये आहे. कारण गुंतवणूक म्हणलं तर नाम मात्र, आणि त्याची मागणी म्हणलं तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मग आठवडे बाजार असतील किंवा शहरामध्ये प्रत्येक घरात लागणारी वस्तू आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मागणी असणारा हा व्यवसाय कुणीही करू शकतात. तर आता आपण ज्या मशीन बद्दल माहिती घेतली ती इत्तंभूत चर्चा त्या मशीन बद्दल केली. आता आपण पुढची मशीन कुठली आहे, कशा पद्धतीचा वापर केला जातो, आणि त्याच्यामधून कुठला प्रॉडक्ट तयार होतो ते आता आपण पाहणार आहोत. आपण जशी एक मशीन बघितली, आता दुसऱ्या मशीनची मी तुम्हाला माहिती सांगतो. ही वायपर कटर आहे सर. हे जे वायपर कटर आहे जवळपास नाही म्हटलं तरी 25 किलोचं वायपर कटर आहे सर. यासाठी एक महत्त्वाचं आहे की वायपर जे म्हणतो आपण, वायपरची फ्रेम त्यासाठी लागते. आणि दुसरं आपण यासाठी जो प्रोव्हाइड करतो ते हे शीट असतं सर. शीट आपण प्रोव्हाइड करतो, हे वायपर कटर फोम शीट बोलतो आपण याला. आणि यासाठी लागणार एक रिबीट असतं, ते रिबीट पण दाखवतो तुम्हाला. म्हणजे जे मटेरियल आपल्याला पूर्णपणे लागतं वायपरसाठी सर, हे रिबीट आहे. फोमसाठी आपण वापरले जातो रिबीट. हे रिबीट आहे. हे रिबीट आहे. यानंतर आपल्याला जी लागते ती स्टिक एक लागते यासाठी, म्हणजे पूर्ण मटेरियल रेडी होण्यासाठी. तर सर आपण थोडक्यात वायपर कसं बनलं जातं मी याचं थोडक्यात तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. हे फोम शीट आहे सर, फोम शीट आहे. ॲक्च्युली सर इकडे झूम करा तुम्ही. याचं मेजरमेंट घेण्यासाठी ही क्लिप आहे सर. साधारणतः आपण 2 इंच वायपरचं कटिंग करतो, 2 इंच वायपरचं कटिंग करतो. तर हे मेजरमेंट सेट केलेलं आहे. साधारणतः 2 इंचापर्यंत याचं कट होईल. 1 मिनिट, 2 इंचापर्यंत घ्यायचं. 2 इंच, 2 ते 2.25 इंच कटिंग होणार आहे. आता हा वायपरचा फोम आपण इकडनं टाकणार आहोत. हा पूर्ण वायपर कट झाला सर आता. आता हा प्रॉपर कट झाला. आता त्याची असेंब्ली तुम्हाला दाखवतो सर. हे आपलं ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटमध्ये हा टाकला, इकडे दाखव माझ्याकडे तो. येस, हा तयार झाला. हा वायपर तयार झाला सर. ही समोरची बाजू, ही समोरची बाजू. आणखी हे करा, हे बॅक साईड आहे. बॅक साईड. ओके, हा वायपर तयार झाला. हा वायपर तयार झाला. याला आपण रिबीट बसवतो सर. हे जे रिबीट आहे यामध्ये जे आपण मशीन बघितली त्या मशीन मध्ये पंच केला जातो. हा रिबीट, हा असा रिबीट टाकून पंच केला जातो. सर आपण आता वायपर कसं बसतं याच्यामध्ये हे दाखवलं. आता ते रिबीट हे करतो आपण. रिबीट प्रेस झालं सर.
झालं. मला आणखी डेमो दाखवतो. साधारणतः हे रिबीट यामध्ये थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. यानंतर फक्त काळजी घ्यायची की रिबीट वाकडे नाही गेलं पाहिजे. प्रेस झालं, सरळ गेलं पाहिजे ते. सरळ गेलं पाहिजे. झालं. वायपर तयार झालं. त्याला शेवटचं फायनल टच जो म्हणतो आपण, त्याला स्टिक तयार झालं. सर हे मटेरियल म्हणजे जे प्रोडक्ट म्हणतो आपण वायपरचं प्रोडक्ट रेडी झालं सर बाजारात विकण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, आपण या ठिकाणी आता हे प्रात्यक्षिक पाहिलं की वायपर कसा तयार होतो. या मशीनच्या माध्यमातून अगदी म्हणजे 2 मिनिटात तयार होणारा वायपर आहे. तर सरांकडून अधिक जाणून घेऊ या मशीन विषयी. सर, या ठिकाणी आम्ही अगदी तुम्ही 2 मिनिटात हा वायपर तयार केलेला आहे. बरोबर. तर साधारणपणे याला सर किती खर्च येतो म्हणजे हा तयार सर व्हायला? साधारणतः 40 ते 42 रुपयामध्ये हा पूर्ण वायपर तयार होतो. हे वायपर तुम्ही 42 रुपयात तयार करून याची साधारणतः सेलिंग कॉस्ट सांगतो तर 80 ते 90 रुपये याची सेलिंग कॉस्ट आहे होलसेलची. रिटेलची कॉस्ट तर MRP वरतीच विकलं जातं. 150 रुपयाच्या आतमध्ये काही विकलं जात नाही सर. खरं सांगायचं म्हणजे ते व्हर्जिन क्वालिटी. मी जे मटेरियल वापरतो सर, आपण पूर्णपणे व्हर्जिन मध्ये मटेरियल वापरतो. सेकंड मटेरियल आपण कधीही वापरत नाही सर. याला जे लागणार रॉ मटेरियल आहे ते स्वतः आपण तयार करतो का पूर्णपणे? सर ही असेंबल मशीन आहे. ऍक्च्युली मशीनच्या बाबतीमध्ये सांगायचं जर म्हटलं तर असेंबल मशीन आहे. आणि हे जे आहे आपलं प्रोडक्शन आहे. म्हणजे मशीन असेंबल आहे. मशीन असेंबल आहे. हे प्रोडक्ट आपलं आहे. बरं. आता मला एक विचारायचं सर की मार्केटमध्ये आता अशा ज्या वायपर मेकिंग मशीन आहेत अनेक प्रकारचे आहेत, अनेक नामांकित कंपन्या आहेत. जसं की आता म्हणजे आपल्या मशीनमध्ये वेगळेपण काय आहे की ग्राहकाने ते घेतलं पाहिजे? सर तुम्हाला सांगतो बाजारामध्ये मशीन बऱ्याचशा म्हणजे लॉन्च केलेल्या आहेत. परंतु आपल्या मशीन मधलं वेगळेपण असं आहे की आपल्या मशीनचं जे ब्लेड आहे ते 4 ते 5 वर्ष आपल्या मशीनच्या ब्लेडला काही होत नाही. कारण प्युअर चायना मेड मशीन आहे सर. चायना मेड म्हणजे आपण इंडियन मेड जर म्हटलं तर ते बरोबर वाटत नाही. परंतु चायना मेड आहे. चायना मेड म्हणजे याला हेवी क्वालिटीचं आहे सर. कमीत कमी 25 किलोच्या वजनाची मशीन आहे सर. आणि 5 वर्ष कमीत कमी तुमचं ब्लेड चालणार. एक ब्लेड चालणार. दिवसाला तुम्ही 500 सीट कट करू शकता इझिली. 500 1000 त्याला नो लिमिट आणि मेंटेनन्स फ्री आहे. 5 वर्षात एकदा ब्लेड बदलण्याची फक्त गरज पडणार आहे याला. 5 वर्षात ब्लेड बदलायची गरज आवश्यकता नाही, बिलकुल आवश्यकता नाही. आता वायपर तयार करायचं पाहिलं सर आपण, मशीनची किंमत किती? सर मशीनची किंमत 11,500 रुपये फक्त मशीनची किंमत. फक्त मशीनची. आणि जर आमचं प्रोडक्ट त्याच्यासोबत रॉ मटेरियल जर घेतलं तर 16,000 मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट देतो. म्हणजे पूर्ण हा जे सेटअप म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो की 40 ते 42 रुपयामध्ये आमचं प्रोडक्ट रेडी होतं. त्या पर्पजली हे 16,000 मध्ये आम्ही लॉन्च केलेलं आहे. एखाद्या कस्टमरला समजा सर अडचण आली तर काय होतंय, आता मशीन्स घरी घेऊन गेला तो किंवा त्याच्यामध्ये बिघाड झाला, आता आपण पुण्यामध्ये आहात, तो कस्टमर लांबचा आहे, मग त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस कशी देणार आपण? सर्व्हिस ऑनलाईन देतो सर आपण पूर्णपणे. बिघाड होण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. पूर्णपणे मॅन्युअल मेंटेनन्स फ्री मशीन आहे. त्याला कुठल्या प्रकारची लाईट लागत नाही सर. हा महत्वाचा भाग आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटलं की 100% बिघाड होतो. परंतु नॉन इलेक्ट्रॉनिक वस्तूला काही होत नाही सर. काही म्हणजे थोडक्यात मेंटेनन्स फ्री आहे. सर आता आपण जो वायपर तयार केलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण कस्टमरकडे जातो तर त्यांना कशा पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे की बाबा हा म्हणजे कसा वेगळा आहे बाकीच्यापेक्षा, त्याची काही आयडिया आहे का तुमच्याकडे? कारण कसं होतं, बरेचसे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना अडचण तीच असते की आपण मार्केटमध्ये कसं रीच व्हायचं, लोकांपर्यंत कसं जायचं, म्हणजे त्याबद्दल तुमच्याकडे काय सांगाल तुम्ही? सर आता मी तुम्हाला सांगतो, जर हा प्रोडक्ट मी घेऊन गेलो बाजारामध्ये तर मी पहिल्यांदा काय सांगणार की हा प्रोडक्ट काय काम करतो. तर सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला घरामध्ये बाथरूम मध्ये वापरला जाणारा हा प्रोडक्ट आहे की पाणी जे काढायचं काम आणि स्वच्छ करण्याचं काम बाथरूम मध्ये आणि घरातली फरशी, बाल्कनीची फरशी आणि किचन वाटा सकट यांनी स्वच्छ करू शकता सर. बरोबर. दुसरी गोष्ट याचं मटेरियलचं जर सांगितलं तर मटेरियल प्युअर व्हर्जिन मध्ये आहे. तुम्ही उन्हामध्ये ठेवा सर, महिनाभर असं उन्हामध्ये लटकून ठेवा, तुकडा पडणार नाही. बरोबर. याची आपण गॅरंटी देतो सर. म्हणजे मजबूत आहे, पूर्ण मजबूत.
मजबूत म्हणण्यापेक्षा ओरिजिन मटेरियल म्हणायचं सर. आणि मजबूत पण असतं, दुसरं वायपर कडक असतं. बरोबर. कडक ऊन आणि लगेच तुकडे पडून तुकडा पडतो त्याचा. लगेच तुकडे पडून म्हणजे फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल आहे. हा, म्हणजे त्याला काय फरक पडणार नाही. प्रॉब्लेम उन्हाने वगैरे काय फरक पडणार नाही. A1 ओरिजिन क्वालिटीचं मटेरियल आहे. आणि फोम जो आहे तो सर तो सुपर क्वालिटीचा आहे. बरं. आता आपण चर्चा प्रॉडक्ट कसा तयार करायचा, त्याचं रॉ मटेरियल किंवा मार्केटमध्ये कसं रीच व्हायचं, व्यवसाय अगदी घरी तयार करू शकतो आपण, त्याबद्दल चर्चा केली. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मार्जिन किती रुपयापर्यंत राहू शकतं? सर साधारणतः 42 रुपये 43 रुपयापर्यंत तुमच्या घरापर्यंत जाईपर्यंत त्याला खर्च येतो. म्हणजे तयार करण्यासाठी. तिथून पुढे तुम्ही 80 ते 90 रुपयामध्ये हा होलसेल मध्ये विकू शकता सर. म्हणजे नाही म्हटलं तर दुप्पट मार्जिन यामध्ये मिळून जातो तुम्हाला. बरोबर. आणि रिटेलर याच्या दुप्पट विकत असतो. बरोबर. म्हणजे 16,000 रुपयाच्या मशीन मध्ये तयार होणारा प्रॉडक्ट आहे 40-42 रुपयापर्यंत. त्याच्यामध्ये जवळपास 50% मार्जिन म्हणलं तरी चुकी ठरणार नाही. 100%. हा जो प्रोडक्ट आपल्या हातामध्ये दिसतोय सर, ह्या झाडू जो आहे हा ह्या मशीनमधनं आपण तयार केलेला आहे. हा प्रत्येकाच्या घरोघरीमध्ये वापरला जाणारा प्रोडक्ट आहे. आज तुम्हाला सांगण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे, परंतु ह्या मशीनमधनं हा प्रोडक्ट कसा तयार होतो मी याचं तुम्हाला थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवणार आहे. सर, झाडू तयार करण्यासाठी मला सर्वप्रथम सांगा, आपल्याला म्हणजे कुठली कुठली साधन सामग्री लागणार आहे? सर यासाठी जे लागणार आहे यामध्ये मेन एक पाईप लागतो झाडूचा, हँडल म्हणतो आपण. त्यानंतर ग्रास लागतो, गवत. त्यासाठी महत्वाचं आहे ते गवत लागतं. आणि त्यासाठी तिसरं जे लागतं त्या बांबूची स्टिक लागते सर. ह्या 3 वस्तू असल्याशिवाय झाडू तयार होत नाही सर. बरोबर. तर ह्या 3 वस्तूमधून मी झाडू तो आपल्याला तयार करून दाखवतो सर. तर यासाठी जी मशीन आम्ही तयार केलेली आहे, तुम्हाला थोडक्यात मी याचं माहिती सांगतो. ही जी मशीन तयार केलेली आहे ही मशीन आम्ही खूप याच्यावरती रिसर्च करून तयार केलेली आहे सर. पूर्वी जे मशीन आम्ही तयार केली होती त्यामध्ये झाडू बनवायला कमीत कमी 10 मिनिटे एक झाडू बनवायला लागायचा. आता 1 मिनिटामध्ये एक झाडू आपण तयार कसा करू शकतो मी त्याचं प्रात्यक्षिकच तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये आम्ही पूर्ण 9 मिनिटाचा कालावधी कमी केलेला आहे. 9 मिनिटाचा कालावधी म्हणजे थोडक्यात ही जी क्लिप आहे सर, ही क्लिप अर्ध्या मिनिटामध्ये क्लिप फिट होते. मग याच्यातनं झाडू तुम्हाला मी झाडू पण तयार करून दाखवतो. यानंतर हा काढण्याचा जो आहे संपलं, इझिली प्रोग्राम आहे सेट केलेला आहे. तर आपण झाडू बनवण्याचं तुम्हाला थोडक्यात मी डेमो दाखवतो. ऍक्च्युली मी हा सगळा सेटअप रेडी करून ठेवलेला आहे सर. म्हणजे साधारणतः 100 ग्रॅम मी गवत घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅमच्या आता मी काड्या घेणार आहे सर. झाडू कसं बनवायचं मी याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो सर. साधारणतः बांबूची स्टिक घेतलेली आहे. बांबूची स्टिक तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि हे मी रेडी करून ठेवला होता सर. ते तुम्ही अगोदर रेडी बांधून ठेवलेला होता, कारण की बांधल्याशिवाय तो याच्यामध्ये. नंतर पाईप घेतलाय. पाईप मध्ये त्या बांबूच्या स्टिक आणि झाडूचं हे पहिलं सुरुवातीला थोडासा तुम्हाला वेळ लागेल नव्याने असल्यामुळे. बरोबर आहे. हा पूर्णपणे असं याच्यामध्ये टाकायचं. तर सर आता मी हा झाडू याच्यामध्ये टाकलेला आहे. तर हा झाडू कसा मशीनद्वारे कसा बनतो मी याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो. आता हा पाईप आणि याच्यामध्ये टाकलेलं रॉ मटेरियल तर झाडू मशीनमध्ये टाकतोय. तर मशीनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला ही क्लिप याच्यात साधारणतः फिट करायची. हे जे मी मगाशी म्हटलं ना सर, क्लिप फिट करण्याचा जो वेळ आपल्याला जातो बरोबर, तो वेळ आपण इथं पूर्णपणे कमी केलेला आहे. हा पूर्ण फिट झालेला आहे सर. आता सिंपल प्रोसेस आहे. झाडू कसा बनतो तुम्हाला मी दाखवतो सर. हँडल घुमवल्यानंतर हा झाडू बघा सर, हा इथं तुम्ही फोकस करा सर. हा झाडू पुढे 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 जातो. ह्याची जी मूठ आहे ती पुढे 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 जाते. हो. सिंपल आहे. 1 मिनिटामध्ये झाडू आपला रेडी होतो सर. 1 मिनिटामध्ये झाडू बघा सर किती फास्ट पुढे गेलाय तो. आता तो क्लिप पर्यंत पुढे जातो. साधारणतः त्या क्लिप पर्यंत आपण झाडूला पुढे सरकवतो. म्हणजे फिटिंग व्यवस्थित झाली सर. संपला. इथं तुम्हाला याचा फिटनेस कळतो. ऍक्च्युअली हा जसं तुम्हाला जड जाणार आहे तो झाडूचा एंड झालेला आहे असं समजायचं सर. म्हणजे पॅक होतो तो पूर्ण पॅक झाला. आता हा खोलण्याची प्रोसेस पण बघा सर. अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये मी खोलून परत काढलेला आहे झाडू. हा झाडू पूर्ण तुमचा तयार झाला सर. ओके, झाडू तयार झाला. हो, हे बघा सर, खोलपर्यंत एकदम पूर्णपणे.
आता त्याची दुसरी प्रोसेस आहे की त्याच्यासोबत आपण जी पिशवी देणार आहोत त्या पिशवीमध्ये झाडू टाकल्यानंतर हे झाडूची पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. तर प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत या 3 मशीन विषयी डिटेल अशी माहिती घेतलेली. तर सर, या ठिकाणी मला एकंदरीत तुम्हाला विचारायचं आहे की एखादा व्यक्ती हा बिझनेस सुरू करू शकतोय, तर महिना अखेरीस म्हणा किंवा वर्षाच्या एकंदरीत उत्पन्नाचा जर विचार केला तर या व्यवसायाच्या माध्यमातून तो व्यक्ती किती रुपये कमावू शकतो? चांगला प्रश्न विचारला सर आपण. आतापर्यंतचा आमचा अनुभव असा बोलतो सर, जे म्हणजे व्यक्ती आमच्याकडनं या तिन्ही मशीन घेऊन गेलेला आहे त्यांच्या रिपीट ऑर्डर्स आहे सर. रिपीट ऑर्डर्स म्हणजे जे रॉ मटेरियल पाहिजे असतं त्यांना, तर हे रिपीट ऑर्डर्स त्यांच्याकडनं आपल्याला सातत्याने येत राहतात. तर याच्यावरनं मी अंदाजे तुम्हाला सांगू शकतो सर की साधारणतः महिन्याला किमान 50,000 ते 60,000 रुपयाचं इन्कम त्यांचं आरामशीर निघत असावं. कारण की त्यांची मार्केटिंगची पद्धत आणि ते जे आमच्याकडनं प्रोडक्ट घेण्याची त्यांची जी वारंवार मागणी आहे त्यानुसार त्यांचं इन्कम जे आहे ते 50,000-60,000 रुपये महिन्याला ते कमवतात, असं मी तरी आत्ता सांगू शकतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 प्रकारच्या मशीन आहे, जसे की एक मॉप मेकिंग आहे, एक वायपर मेकिंग आहे आणि एक झाडू मेकिंग मशीन आहे. आपल्या महाराष्ट्रातील अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय करू शकता. त्यामध्ये या व्यवसायाला लागणारी इत्तमभूत गुंतवणूक किती आहे, कच्चा माल कुठून खरेदी केला पाहिजे आणि अगदी मार्केटमध्ये या वस्तू कशा प्रकारे विकल्या पाहिजेत, अगदी मार्जिन किती आहे आणि त्याला लागणारा कच्चा माल कुठून खरेदी केला पाहिजे, याविषयी सविस्तर अशी चर्चा आपण आज सरांसोबत केलेली आहे. जर अशाच प्रकारचा व्यवसाय अगदी आपल्याला घरात बसून करायचा आहे, विद्यार्थी आहात, तरुण आहात, बेरोजगार आहात, जर अशा प्रकारचा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे. आपल्याला हवी असलेली आणि अपेक्षित असलेली माहिती सरांना आपण संपर्क साधून विचारू शकता. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.